हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. आपल्या सुरू असलेल्या कथेचं नाव आहे कॉन्ट्रॅक्टवाला प्रेम भाग 18, लेखिका आनंदी शेडके. चला तर मग आपल्या कथेला सुरुवात करूया. पण ती प्रेम करते की नाही हे कसं कळणार होतं? त्याला तिच्यावर कोणतीही जबरदस्ती करायची नव्हती, म्हणून त्याने विचार करत एक फोन लावला आणि त्यावर बोलून शांतपणाने झोपून गेला. आता पुढे. दुसऱ्या दिवशी इशिताला लवकर उठायचं नव्हतं, म्हणून ती आपल्या बेडवर लोळत पडली होती. काल जे काही झालं त्यामुळे तिचा कुठेच जाण्याचा मूड नव्हता. तिने रूममध्येच आपली कॉफी मागवली आणि नेहमीप्रमाणे कानात हेडफोन घालून ती गाणी ऐकत बसली होती. तिच्या आवडीची गाणी. ती गाणी नेहमीच तिला आवडायची, पण आज तिला त्या प्रत्येक गाण्यातून मिहीरचा चेहरा समोर येत होता. म्हणून तिने वैतागून कानातून हेडफोन काढले आणि तोंडावर उशी घेऊन तशीच झोपून राहिली. तेवढ्यात कोणीतरी तिचा दरवाजा जोरजोरात वाजवत असल्याचा तिला भास झाला आणि तिला कालचा प्रसंग आठवला, ज्यावेळी तो मुलगा तिच्या रूममध्ये शिरला होता. काय भरोसा, बड्या बापाचा पोरगा आहे, परत सुटून बदला घ्यायला आला असावा, असा विचार करून दरवाजा उघडण्यापूर्वीच सावध पवित्रा घेतला आणि बाजूलाच असलेलं फ्लॉवर पॉट उचललं आणि दरवाजाजवळ गेली. तिने हळूच दरवाजा उघडला तर दरवाजात वेटर कॉफी घेऊन उभा होता. इतने जोर से कोई दरवाजा बजाता है क्या? ती त्या वेटरवर जवळजवळ ओरडूनच म्हणाली आणि त्याच्या हातातला कॉफीचा ट्रे घेऊन दरवाजा बंद केला आणि मागे वळली. तर समोर बघून जोरात ओरडली. ती हातातला फ्लॉवर पॉट घेऊन मारणारच होती की समोरच्या माणसाला बघून थांबली. तू कसा आला आतमध्ये? तू वेडा आहेस का? असं येतं का घरात? किती घाबरली मी, माहीत नाही का? इशिता ओरडत म्हणाली, कारण समोर बेडवर आडवा पडून मिहीर तिच्याकडेच बघत हसत होता. तू त्या वेटरला ओरडत होतीस ना, तेव्हाच आलो मी. आणि घाबरायचं काय त्यात? आता माझ्याशिवाय कोणी तुझ्या रूममध्ये येण्याची हिंमतही करणार नाही. मिहीर आपले दात विचकत म्हणाला. तू काय उंदीर आहेस का? दाराच्या फटीतून आला आणि मला दिसला नाही. आणि तुझं तरी काय काम आहे ते माझ्या रूममध्ये? इशिता आपलं हसू दावत म्हणाली. हो, आणि तू मांजर सारखी माझ्यावर ओरडत असतेस. आणि माझं काम असलं ना तरी मी कधीही इकडे येऊ शकतो, समजलं? मला तुझ्या परवानगीची गरज नाही. मिहीर मोठ्याने हसत म्हणाला. हा, ठीक आहे. इथे का आलास ते सांग. हे बघ, तुला आधीच सांगते, मला आज कुठेच फिरायला जायचं मन नाही आहे. मला आज मस्त आराम करायचा आहे. इशिता आपलं नाक मुरडत म्हणाली. तुला कशाला नेऊ मी फिरायला? आता तर मी माझ्या पल बरोबर जाईन ना. तू कशाला मध्येच कबाब में हड्डी? मिहीर म्हणाला. काय? तू आणि पल म्हणजे? तू तिला परत होकार दिलास? इशिताने विचारलं. मिहीरचं बोलणं ऐकून इशिताचा चेहरा साफ उतरला होता. हो ना, अगं मी तुला तेच तर सांगायला आलो होतो. तुझ्याशी काल बोलल्यानंतर मी खूप विचार केला. अशीही ती मला आवडत होतीच, पण रात्रीच मी तिला फोन करून सांगून टाकलं. माझा होकार ऐकून ती खूप खुश झाली. आणि तुला माहीत आहे इशिता, तिने आज रात्री या आनंदात पार्टी ठेवली आहे आणि त्यात ती मला सगळ्यांसमोर प्रपोज करणार आहे. मिहीर एकदम आनंदाने सांगत होता. मिहीर बोलत होता तसे इशिताच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते.
एवढी काय लागली होती याला होकार द्यायची? आणि मला खुश होऊन सांगतोय आहे. इशिता मनातच चरफडली. अरे वा, म्हणजे आता तुला तुझी गर्लफ्रेंड भेटली तर मी कबाब में हड्डी झाली काय? इशिता रागाने पुटपुटत म्हणाली. मग जा ना, मला का सांगतोय? चांगलंच आहे की तुला तुझ्या मनासारखी आवडती मुलगी मिळाली. इशिता चेहऱ्यावर खोटं हसू दाखवत म्हणाली. असं नाही. हे तू तर खास गेस्ट आहेस पार्टीमधली. पलने तुला खास आमंत्रण दिलंय. तिचं म्हणणं आहे की तुझ्यामुळेच हे शक्य झालं. तू बायको असूनही आमच्या नात्याला परवानगी दिली म्हणून. मीर डायलॉगवर डायलॉग मारत होता. का तिथे पार्टीमध्ये ती सांगणार आहे की बघा किती समजदार बायको आहे, आपल्या नवऱ्याला त्याच्या जुन्या गर्लफ्रेंड बरोबर लग्न करण्याची परवानगी दिली. इशिता चिडत म्हणाली. मीरला तर तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे हावभाव बघून खूपच हसू येत होतं. त्याने मोठ्या मुश्किलीने आपल्या हसण्यावर दावा ठेवला होता. तू आणि तुझी ती पल पार्टीमध्ये हवा तो गोंधळ घाला. मी पार्टीमध्ये येणार नाही, समजलं? आली मोठी शहाणी मला खास आमंत्रण द्यायला. इशिता रागात म्हणाली. इशू, अगं एवढी का चिडचिड करतेस? तू नाही आलीस तर पलला वाईट वाटेल ना. किती खुश होऊन तिने तुला बोलवलं आहे. तिला तुझे आभार मानायचे आहेत. ये ना प्लीज, नाहीतर बिचारीचा मूड ऑफ होईल ना. मग तिचा सगळा मेकअप खराब होईल. मीर इशिताचे गाल ओढत म्हणाला. याला मला काय वाटतं याचं काहीच नाही. त्या पलला वाईट वाटेल, तिचा मूड ऑफ होईल आणि महत्त्वाचं म्हणजे तिचा मेकअप खराब होईल याची याला जास्त काळजी आहे. इशिता रागाने पुटपुटत होती. तू काही म्हणालीस का? बरं ते जाऊ दे. मी तुझा मित्र आहे की नाही? मग माझ्यासाठी तरी तू पार्टीमध्ये येशील. बघ ना मी किती आनंदात आहे. तू जर नाही आलीस तर मलाही वाईट नाही का वाटणार? आफ्टर ऑल वी आर बेस्ट फ्रेंड्स ना. मीर म्हणाला. हां ठीक आहे. उगाच एवढा मस्का मारायची काहीच गरज नाही. येईन मी, पण फक्त 5 मिनिटं. इशिता तोंड वाकडं करत म्हणाली. ओके डिअर, अजून एक प्लीज. मीर म्हणाला. अजून काय, लवकर बोल, मला झोप येते. इशिता वैतागत म्हणाली. अजून ती मीरशी थोडा वेळ जरी बोलली असती ना तर न राहून तिने आपल्या मनातल्या भावना मीरला सांगून टाकल्या असता. मीरचं बोलणं ऐकून तिच्या हृदयात जे वादळ उठलं होतं ना त्याची कल्पना मीरला सुद्धा केली नसेल. पार्टीमध्ये येताना तुझा सगळ्यात आवडता ड्रेस घालून येशील, म्हणजे जरा तुला बघायलाही बरं वाटेल. नाहीतर येशील तशीच रोजच्या अवतारात. मीर इशिताची मस्करी करत म्हणाला. तुझ्या तर थांब, तुझ्या डोक्यात फ्लॉवर पॉटच घालते. असं म्हणून इशिता बाजूचा फ्लॉवर पॉट उचलून त्याच्या मागे पळाली. तसा मिहीरही हसत बाहेर पळून गेला. इशिता दरवाजा लावणार तेवढ्यात परत आला. बरोबर 8 वाजता खाली ये, मी तुझी वाट बघतोय. आता मी पल बरोबर बाहेर फिरायला चाललो आहे. एवढं बोलून मीर पळून गेला. इशिताला आता खरंच खूप रडू येत होतं. आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो आपल्यासमोर दुसऱ्या कोणाचा तरी होताना कसं सहन होईल? इशिताचंही असंच काहीसं झालं होतं. बिचारी मिहीर गेल्यापासून सारखी रडतच होती. रडून रडून तिने आपले डोळे सुजवून घेतले होते.
ती आज जराही रूममधून बाहेर पडली नव्हती की जेवलीही नव्हती. 7 वाजत आले होते. तिला पार्टीमध्ये जाण्याची जराही इच्छा नव्हती. तरी ती कशीबशी उठली आणि बॅगेतून आपल्या सर्वात आवडीचा पिंक लॉंग फ्लोरल गाऊन काढला आणि आपली तयारी करायला घेतली. इकडे हॉटेलच्या लॉनमध्ये पार्टीची एकदम जबरदस्त तयारी चालू होती. अर्धा अधिक लॉन लाल, पिवळ्या, पिंक गुलाबांनी सजवला होता. पूर्ण लॉनला लायटिंग केली होती. थोडक्यात आजच्या पार्टीसाठी हॉटेलचा तो भला मोठा लॉन सुशोभित झाला होता. 8 वाजत आले होते. इशिता तयार झाली होती. ती तिचा आवडता गाऊन घालून अगदी परीसारखी दिसत होती. पण तिचा चेहरा हिरमुसला होता. चेहऱ्यावरचं तेज जणू गायबच झालं होतं. डोळे रडून रडून सुजले होते. आणि त्यात मीर एवढ्या वेळात एकदाही तिला बघायला तिच्या रूममध्ये आला नव्हता. म्हणून तिला जास्तच एकटं एकटं वाटत होतं. जणू रडूच कोसळत होतं. पण रडल्यामुळे केलेला सगळा मेकअपही उतरला असता आणि तिचा हिरमुसलेला चेहरा सगळ्यांसमोर आला असता. आणि तिला आपल्या मनातील दुःख कोणाला दाखवायचं नव्हतं. इशिता तशीच स्वतःला सावरत आणि आपल्या डोळ्यातल्या आसवांना आवरत खाली लॉनमध्ये आली. माझ्या कथेचा हा भाग तुम्हाला आवडला असल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.